प्रेक्षको हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळेल का या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजपने आणि विशेष करून नरेंद्र मोदी यांनी एक घोषणा दिली, आपकी बार 400 पार. परंतु हीच घोषणा भारतीय जनता पक्षाच्या अंगाशी आल्याचं दिसत आहे किंवा या घोषणेमुळे भारतीय जनता पक्षाच्या अडचणी मात्र वाढल्याच्या दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना असं विचारण्यात आलं की तुम्हाला 400 पेक्षा अधिक जागा कशासाठी पाहिजे आहे, तर त्या नेत्यांनी उत्तर देताना असं सांगितलं की आम्हाला राज्यघटना बदलण्यासाठी 400 पेक्षा अधिक जागा पाहिजे. राज्यघटना बदल म्हणजे 400 पेक्षा अधिक जागा मिळाल्यानंतर भाजप राज्यघटना बदलणार हा मुद्दा जनतेमध्ये विरोधी पक्षांनी म्हणजेच इंडिया आघाडीने आणि विशेष करून राहुल गांधी यांनी अत्यंत जोरकसपणे मांडला. या मुद्द्यामुळं खरं तर दलित आदिवासी समुदाय हा एकवटला आणि त्याचा जबरदस्त फटका या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बसताना दिसत आहे. अर्थातच वेगवेगळ्या सर्वे करणारे एजन्सीनुसार त्याचबरोबर राष्ट्रीय मीडियानुसार भारतीय जनता पक्षाला 300 पेक्षा अधिक जागा मिळतील असा प्रकारचा अंदाज वर्तवला जात आहे. तर दुसऱ्या बाजूला सोशल मीडियामध्ये जे काही ज्यांचे स्वतःचे डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत, जे स्वतंत्रपणे पत्रकारिता करत आहेत, जे प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत, त्यांच्या अंदाजानुसार यावेळी इंडिया आघाडीला भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडीपेक्षा अधिक जागा मिळतील. काँग्रेस पक्ष हा 100 पेक्षा अधिक जागा मिळवेल अशा प्रकारचा अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे. म्हणजे भारतीय जनता पक्षाला 300 पेक्षा अधिक जागा मिळतील असा भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांचा दावा आहे. तसेच भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असणाऱ्या विश्लेषकांचाही याचा दावा तोच आहे. परंतु सोशल मीडियामध्ये स्वतंत्र पत्रकारिता जे करणारे जे काही राजकीय विश्लेषक आहेत किंवा डिजिटल प्लॅटफॉर्म चालवणारे जे काही पत्रकार आहेत त्यांचा अंदाज मात्र इंडिया आघाडीच्या बाजूला आहे. त्यामुळं सध्या लोकसभा निवडणुकीबाबत एक संभ्रमावस्था ही लोकांमध्ये दिसत आहे. भारतीय जनता पक्षाकडून जरी 400 पारच्या घोषणा देण्यात येत असल्या तरी सुद्धा सध्या भारतीय जनता पक्षाला बहुमताचा आकडा गाठता येईल का याबाबत सुद्धा खरं तर वेगवेगळी मतांतरे सुरू आहेत. आणि विशेष करून उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार आणि पश्चिम बंगाल आणि कर्नाटक या राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा या घटताना दिसत आहेत. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला 30 पेक्षा अधिक जागा मिळू शकतात अशा प्रकारचा अंदाज हा व्यक्त होताना दिसत आहे. आणि विशेष करून वेगवेगळ्या सर्वे करणाऱ्या एजन्सीकडून सुद्धा याला दुजोरा मिळत आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश या राज्यात दलित मतदारांच्या भूमिकेमुळे खरं तर राजकीय चित्र हे बदलताना दिसत आहे. मायावती यांचा पाठीराख असणारा दलित समुदाय यावेळी खरं तर बसपाच्या बाजूने दिसत नाही तर तो इंडिया आघाडीच्या बाजूने दिसतोय. दलित मतदारांचा बहुसंख्य पाठिंबा हा इंडिया आघाडीच्या बाजूने उत्तर प्रदेशमध्ये दिसून येतोय. तर दुसऱ्या बाजूला अखिलेश यादव यांनी सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये तिकीट वाटप करताना योग्य उमेदवार हे मैदानामध्ये उतरवलेले आहेत. अखिलेश यादव यांनी मुस्लिम यादव यांच्या व्यतिरिक्त ओबीसी तसेच दलित समुदायातील बहुसंख्य उमेदवारांना मैदानामध्ये उतरवलेलं आहे. त्यामुळं
मागील दोन ते तीन निवडणुकात ज्या ओबीसी किंवा ईबीसी मतदारांनी भारतीय जनता पक्षाला साथ दिली ते मतदार आता इंडिया आघाडी बरोबर दिसत आहेत. त्याचबरोबर तरुणांचा जबरदस्त पाठिंबा उत्तर प्रदेशमध्ये हा इंडिया आघाडीला दिसतोय. प्रत्यक्ष मीडियामध्ये जरी चित्र नरेंद्र मोदी यांच्या बाजूने दिसत असलं तरी सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून जमिनीवरील वास्तविक स्वरूप हे समोर येताना दिसतंय. आणि एकंदरीत उत्तर प्रदेश यामध्ये यावेळी धक्कादायक निकालाची नोंद होईल अशा प्रकारचं विश्लेषण हे प्रत्यक्षात लोकांशी संवाद साधणाऱ्या राजकीय जाणकारांचं आहे किंवा राजकीय तज्ज्ञांचं आहे. पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने मागील निवडणुकीत 18 जागा मिळवल्या होत्या, परंतु या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष 10 पेक्षा कमी जागा मिळवू शकतो अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जात आहे. बिहारमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाला मोठं नुकसान सोसावं लागू शकतं. एकंदरीत हरियाणा या राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाचं नुकसान होताना दिसते. हरियाणामध्ये लोकसभेच्या 10 जागा आहेत आणि विशेष करून भारतातील सर्वात जास्त भारतीय जनता पक्षाविषयी जर रोष कोणत्या राज्यात असेल तर तो हरियाणा या राज्यात आहे. 10 पैकी किमान 8 जागांवरती भारतीय जनता पक्षाचा पराभव होऊ शकतो अशा प्रकारचा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे एकंदरीत प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सीट किंवा जागा या कमी होताना दिसत आहे. त्यामुळे अर्थातच जरी भारतीय जनता पक्षाने किंवा भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी मीडियामध्ये 300 पेक्षा अधिक जागा मिळण्याचा दावा जरी केला असला तरी सुद्धा प्रत्यक्षात जमिनीवरची परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. दक्षिण भारतामध्ये ज्या कर्नाटक राज्यामध्ये बीजेपीला मागच्या निवडणुकीत 28 पैकी 26 जागा मिळाल्या, त्याच बीजेपीला यावेळी डबल डिजिटमध्ये येण्यासाठी सुद्धा प्रयत्न करावे लागत आहेत. कारण कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षाला यावेळी अधिकाधिक जागा मिळतील. तो जागांचा आकडा 15 ते 18 किंवा तो 20च्या वर सुद्धा असू शकतो अशा प्रकारचा अंदाज वर्तवला जात आहे. या अंदाजाला इदिना नामक संस्थेनं सर्वे करणाऱ्या संस्थेनं खरं तर पुष्टी दिलेली आहे. कारण या संस्थेचा अंदाज विधानसभेच्या निवडणुकीत खरा ठरला होता. त्यामुळे अर्थातच उत्तर भारत असो अथवा दक्षिण भारत असो अथवा पूर्वेकडील राज्य असो प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं नुकसान होताना दिसते. केवळ एक राज्य त्याला अपवाद आहे, ते म्हणजे ओरिसा आणि दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेशमध्ये भारतीय जनता पक्ष 6 लोकसभेच्या जागा लढत आहे आणि TDP म्हणजे चंद्रबाबू नायडू यांच्या पक्षाबरोबर भारतीय जनता पक्षाने खरं तर आघाडी केलेली आहे. त्यामुळं आंध्र प्रदेशमध्ये आणि ओरिसा या 2च राज्यात भारतीय जनता पक्षाच्या जागा वाढू शकतात, नाहीतर इतर प्रत्येक राज्यात भारतीय जनता पक्षाच्या जागा कमी होताना दिसत आहेत. आणि विशेष करून उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि महाराष्ट्र या 4 ते 5 राज्यात भाजपला जबरदस्त फटका बसू शकतो. त्यामुळं सध्या भारतीय जनता पक्षाकडून जो 400 पारचा नारा दिला जात आहे त्या नाऱ्याची तीव्रता कमी होताना दिसते. त्यामुळे सध्या भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत गोटात बहुमताचा आकडा जुळवण्यासाठी प्रयत्न होताना दिसत आहे. त्यामुळं अर्थातच भारतीय जनता पक्षाचा दावा जरी स्पष्ट बहुमताचा असला तरी सुद्धा यावेळी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळत नसल्याचं चित्र दिसत आहे. अर्थातच 4 जूनच्या निवडणूक निकालानंतर हे चित्र स्पष्ट होईल. परंतु सध्या देशभर जे राजकीय चित्र दिसत आहे ते पाहायला गेले तर भारतीय जनता पक्ष हा 200 ते 220 पर्यंत जाऊन थांबू शकतो आणि मित्रपक्षांसहित भाजपला 250च्या आसपास जागा मिळू शकतात अशा प्रकारचा राजकीय अंदाज दिसत आहे. म्हणजे राजकीय तसा कल दिसून येत आहे. तशा प्रकारची पुष्टी राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव असतील
अभयकुमार दुबे असतील, तसेच वेगवेगळ्या राजकीय जाणकारांनी किंवा वेगवेगळ्या स्वतंत्र पत्रकारांनी याला पुष्टी आणि दुजोरा दिलेला आहे. आणि विशेष करून प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन ज्यांनी लोकमताचा अंदाज घेतलेला आहे अशा पत्रकारांकडून खरंतर या गोष्टीला दुजोरा दिला जात आहे. त्यामुळं गोदी मीडियामध्ये किंवा मीडियामध्ये कितीही 400 पारचा नारा गाजत असला तरी सुद्धा प्रत्यक्ष जमिनीवरील परिस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळेल का, हाही मोठा प्रश्न आहे. अर्थातच 4 जूनच्या निकालानंतर सर्व काही स्पष्ट होईल. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.